समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानन्दरूपाय भूतोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वयं प्रवर्गन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराज्याय पुत्रेति तन्मयतया करोतु संकरो भूतरो दैन्यमानतो वसुदेवसुतं मदेवं कंसचाणूरमर्दनो देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ॐ श्रीभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरागरुणबृन्दफलागरुष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णा परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासो तद्विषे नमो गुरुवे। स्वरबिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणे व्यासास्तिनिलये सरस्वती नमोस्तुते। लोका तया किया शरीरमनगा
पावसाळी निमित्ताने त्या ठिकाणी अतिशय गोड संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन आज आपल्या कथेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या कथेला प्रारंभ करत असताना त्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक उपस्थित माता भगिनी पुष्पमंडळ वधूमंडळ तरुण मंडळ सर्वांच्या चरणावरती विनंती अभिवादन करतं. त्याचप्रमाणे आज कथेसाठी आवर्जून उपस्थित असणारे परमार्थप्रेमी परमार्थिक कार्यामध्ये नेहमी तत्पर असणारे आता 2 महिन्यापूर्वी अतिशय गोड संगीतमय श्रीमद भागवत कथेचं आयोजन ज्यांनी केलं होतं असे असणारे मंगलताई जोडे मठाची वारी या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी आलेला आहे. त्यांना देखील धन्यवाद देतो. इकडून परमपद आदरणीय परमार्थप्रेमी परमार्थिक कार्य तत्पर असतात. आपल्या गावावरती महिला मंडळीवरती प्रेम आहे नितांत असे असणारे मालनीताई आरगडे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर उपस्थित असणारे सर्वजणी वादक आहे. माता भगिनी पुरुषमंडळ सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करतो आणि दुसऱ्या दिवसाच्या कथेला प्रारंभ करत असताना मंडपामध्ये येणाऱ्या ईश्वरी चैतन्याला आज दुसऱ्या दिवसाचा प्रार्थना प्रणिपात करतो आणि भगवान परमात्माला सगळ्या मंडपामध्ये विराजमान करूया. स्वर्गीय देवता सुद्धा पाठीमागे निघून गेले.
अशा जगाच्या पाठीवर 5 महापापे जी सांगितलेली आहे त्या पापातून सुद्धा उत्तीर्ण करणारी ही भागवत कथा आहे. जे दुराचारी आहे, कृतज्ञ आहे, अशाचा सुद्धा उद्धार करते ही भागवत कथा.
आमंत्रण दिलं की दर्शनाला येतात त्या ठिकाणी हाताने पाय पडत नाही, 10-10, 20-20, 50-50 रुपये ठेवतात आणि तिची जर मला दुकानात कामायची. सत्यनारायणाची पूजा करतो हा त्याचा परमार्थ आहे, पण चिल्लरीसाठी करतो हा प्रपंच आहे का? असं प्रपंच करणारा रात्रंदिवस प्रपंचाच्या विशेष त्यांना काही माहिती नाही. भगवंत भागवत आहे. त्याला भगवंत कशावरून म्हणत
ज्याच्याकडे 6 गोष्टी आहेत. कोणकोणत्या 6 गोष्टी? माऊली ज्ञानोबांनी सांगितलं. ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य एक काही गुणवसती देत म्हणून ते भगवंत. ऐका यशस्वी. यश स्त्री, स्त्री म्हणजे लक्ष्मी. यश, यश म्हणजे प्रतिकूल गोष्ट सुद्धा अनुकूल होणे त्याला यश म्हणतात. अवधार्य म्हणजे उदारता. भगवान परमात्म्याकडे उदारता आहे. किती उदारता आहे? एखाद्या भगवत भक्तांनी काही मागू द्या, भगवान परमात्मा दिल्याशिवाय राहत नाही. त्या ठिकाणी उपमन्यूने सांगितलं, देवा मला दूध पाहिजे, दुधाचं समुद्र देऊन टाकलंय. बरोबराने सांगितलं, देवा मला बापाच्या मांडीवरती गादीवरती बसायचं, राज्य करायचं. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 36,000 वर्षापर्यंत राज्य करतील असा आशीर्वाद दिला. पण अंतकाळात एक पद दिलं. त्या पदाचं नाव आहे आदर पद. आणि त्यानंतर सुदामदेव मुठ्ठीभर पोहे घेऊन त्या ठिकाणी भेटण्यासाठी द्वारकेला गेला. तर भगवान परमात्म्याने पूर्ण नगरी ठेवण्याची घेऊन टाकली. मग भगवान परमात्मा उदार आहे, ज्ञान आहे. किती ज्ञान आहे? तुका म्हणे माझी कुणी वधील माने प्रसादा वाचून तुमच्या विचारे पंचमी योग जो माझ्याकडून निर्माण करून घेतला मी नाही केला, तो देवाने केला. भगवान परमात्म्याकडे ज्ञान आहे, वैराग्य आहे. किती वैराग्य आहे? भगवान परमात्मा वैकुंठातलं सुख सोडून, स्वर्गातलं सुख सोडून, संसाराचा उपभोग सोडून भगवान परमात्मा सर्व सोडून त्या ठिकाणी संतोष जनात राहतो. संत सगळे राहिला